तणावपूर्ण वातावरण इथे तयार झालेलं आहे। या सगळ्या संघटना मोसनपुरा चौकामध्ये जमलेल्या जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली आणि फटाके फोडण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेला पोलिसांनी त्यांना रोखले। त्यामुळे पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना एकीकडे फटाके फोडण्यापासून या ठिकाणी रोखलेलं आहे। त्यामुळे काही काळ या सगळ्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, तर दुसरीकडे आता हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये जल्लोष साजरा करायला सुरुवात केलेली आहे। समोरच्या दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो, एकीकडे पोलिसांनी फटाके फोडण्यापासून रोखलं, तर दुसरीकडे आता हातामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांचा फोटो आणि ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी नाचत गात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आता जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आजच्या या सगळ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खरं तर या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांकडून त्या ठिकाणी एकमेकांना पेढे भरवण्यात आले आणि जल्लोष साजरा केला जात होता, मात्र त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्याचा प्रयत्न मालेगावातल्या या मोसमपूर परिसरामध्ये झाला आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना यांचे फोटो घेऊन हे सगळे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाचत गात या न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करताना आपल्याला बघायला मिळतात। सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही, अशा स्वरूपाचे फलक देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतलेले आहेत। त्याला ढोल ताशाच्या गजरामध्ये जल्लोष केला जातोय। आता साध्वी प्रज्ञा सिंग यांचे फोटो देखील आहेत। आज हा जो निकाल लागलेला आहे तो अत्यंत आम्हाला या संदर्भात सगळ्या मालेगावकरांना प्रचंड आनंद झालेला आहे। मालेगावकर नसे तर समोर देशभरातल्या राष्ट्रभक्त नागरिकांना न्यायालयाने या सगळी जो निकाल दिला त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे मालेगावकर 17 वर्षापासून जे मालेगाववरती लांछन लागलं होतं ते आज मिटत आहे। या संदर्भात फटाके फोडण्यापासून रोखलेला आहे पोलिसांनी। जेही असेल या मालेगावातल्या सर्वसामान्य राष्ट्रभक्त नागरिकांच्या या भावना आहे ते त्या व्यक्त करता उत्स्फूर्तपणे इथं लोक जमा झालेले आहेत। आपण पाहतोय एकीकडे पोलिसांनी फटाके फोडण्यापासून रोखलेला आहे, तर दुसरीकडे अशा पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये आता मालेगाव मधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या निकालाच्या जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। हातामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांचा फोटो या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। सत्य परेशान होता है, पराजित नाही, साध्वी प्रज्ञा सिंग यांचा विजय असो, अशा पद्धतीचे हे सगळे फलक हातात घेऊन हा जल्लोष केला जातोय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हिंदूवीरांची निर्दोष मुक्तता झाली, अशा पद्धतीचे हे सगळे फलक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचत गात या ठिकाणी हा सगळा जल्लोष जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांच्या केला जातोय। एकीकडे फटाके फोडण्यापासून रोखलाय, तर दुसरीकडे अशा पद्धतीने हा सगळा जल्लोष होतोय। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये काहीसं तणावाचं वातावरण सध्या आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे प्रवीण गावंडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव, नाशिक। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आज आपल्या संविधानिक भारत देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचा वापर करून मान्य न्यायालयाने आज साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतर सर्व आरोपींना या दोषारोपातून निर्दोष मुक्त केलेला आहे। याचा आम्हाला मालेगाव शहरातील आणि संपूर्ण भारत देशातील हिंदूंना अभिमान आहे। साध्वी प्रज्ञा सिंग त्याच्यात आरोपी नव्हतेच। काँग्रेसच्या काळामध्ये
त्यांच्या काळ्या कर्तृत्वाला लपवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंगला आणि हिंदूंना टार्गेट केलं आणि भगवा आतंकवाद त्याला नाव दिलं आणि हा भगवा आतंकवाद नव्हताच. सुप्रीम कोर्टात जाणारे जातील, परंतु या ठिकाणी एनआय कोर्टाचा निर्णय देतो तशी योग्य आहे, त्याचा आम्ही स्वागत करतो. हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्यासाठी हिंदू दहशतवाद हा सर्व शब्द वापरला गेला. काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाणूनपूर्वक त्या काळामध्ये केला होता आणि निर्दोष लोकांना आरोपी करून त्याला 17 वर्ष त्रास झाला. याबद्दल एनआय कोर्टाने जे योग्य ते पुरावे पाहून त्यांना निर्दोष मुक्त केलं, याबद्दल पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, मालेगाव, नाशिक. तरी थेट मालेगावातनं प्रतिक्रिया होत्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या तर काही हिंदुत्ववादी संघटनांमधल्या कार्यकर्त्यांच्या. कोर्टाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो आणि आम्हाला आनंद आहे असं या सगळ्यांकडून सांगितले. हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष आनंद साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात हाती सत्य परेशान हो सकता है पराजित नाही असे फलक आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांचे फोटो हातात घेऊन जल्लोष साजरा करतायत. मिरवणूक काढली मात्र फटाके फोडण्यास पोलिसांनी त्यांना मनाई केली. सतरा वर्षानंतर निकाल आल्यानंतर या सगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा होतोय. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आरोपींकडूनही आनंद व्यक्त करण्यात आला. प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे ते साध्वी प्रज्ञा सिंग यांनी आपण गेली 17 वर्ष रोज मरत होतो असं म्हटलेलं आहे. कदाचित आपण साध्वी होतो म्हणूनच आजवर जिवंत आहोत. आपल्याला बदनाम करण्यात आलं, आपल्या कुटुंबियांना आपल्याला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला असंही यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंग यांनी म्हटले. आपण तपासात सहकार्य करत होतो मात्र तरीही जेही असेल या मालेगावातल्या प्रज्ञा सिंग यांना अश्रू अनावर झाले होते. तर दुसरीकडे भाजपचे नेते राम कदम आणि केशव उपाध्याय यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिल्यात. बघूया आपण. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षाच्या नंतर आज निकाल आहे. सरकारच्या दबावाखाली चौकशी करणारे अधिकारी काम करत होते आणि कशा प्रकारे षडयंत्र रचलं गेलं, RSSच्या काही नेत्यांची नावं त्यात कशी गोवण्याचा प्रयत्न झाला, काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं कशी त्यात गोवली जावी, याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेस सरकारनं प्रयत्न केला. हे आम्ही नाही म्हणत आहे, चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं स्वतःहून बाहेर येऊन सांगितलंय. काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये एक नवीन शब्द आणला होता काँग्रेसनी, तो म्हणजे हिंदू दहशतवाद. या हिंदू दहशतवाद हिंदू समाजाला बदनाम करण्याचं, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान काँग्रेस. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.